नाशिक तालुक्यामध्ये असलेलं माझं गवळाणे गाव हे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोडतं आणि आमच्या गावापासून शहराला जोडणारा जो मुख्य रस्ता आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोडतो. आज अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की मी जर गवळाणे गावाचा रहिवासी असेल तर मी या खराब झालेल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या रस्त्याबद्दल महानगरपालिकेला फोर्स नाही करू शकत. त्या लोकांना मला सांगायचे की मी ग्रामपंचायतीमध्ये जरी राहत असेल ना, परंतु आमच्या गावापासून शहरात जाण्यासाठी जर मी या रस्त्याचा वापर करत असेल आणि हा मुख्य रस्ता जर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोडत असेल तर याचा जाब मी महानगरपालिकेला नाही विचारायचा तर मग काय ग्रामपंचायतीला विचारायचा. आमच्या गावापासून शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता जर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये मोडत असेल तर याची देखभाल करण्याची जबाबदारी देखील महानगरपालिकेचीच असू शकते. आणि या रस्त्याचा वापर करणारे नागरिक म्हणून महानगरपालिकेला प्रश्न विचारण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक सुविधा, रस्त्यांची सुरक्षितता आणि प्रशासनाकडून उत्तरदायित्व मागण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. आणि या रस्त्यांवरचे खड्डे हे नाही विचारत की तू महानगरपालिकेचा आहे की ग्रामपंचायतीचा. हा रस्ता रोज आमच्या जीवाशी खेळतोय. एक लक्षात घ्या, प्रश्न विचारणं हा काही गुन्हा नाही, तर लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत मी तरी शांत बसणार नाही. आज प्रभाग क्रमांक 31च्या लोकप्रतिनिधींसह नाशिक महानगरपालिकेच्या महापौर मॅडमांना शेवटचा इशारा देतोय की अजूनही या समस्येकडे आणि या रस्त्यांकडे जर तुम्ही फक्त दुर्लक्षच करणार असाल तर हा जनतेचा आवाज आता मोठ्या जनआंदोलनात बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि हा फक्त व्हिडिओ आहे असं समजून दुर्लक्ष करू नका. लवकरच कृतीत ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही.